सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। एलईडी फिशिंग बंद करायला 5 वर्षात कोणी अडवले होते असा सवाल करत शिवसेना मतांसाठी पारंपरिक मच्छीमारांची फसवणूक करत असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली। आमदार वैभव नाईक यांच्या एलईडी फिशिंग हद्दपारीच्या घोषणेची चिरफाड नितेश राणे यांनी केली आहे। पाहुयात काय म्हणाले नितेश राणे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। वैभव नाईक आणि मालवणमध्ये पत्रकार परिषदेत एलईडी फिशिंगवरती आपण कठोर कारवाई जी आहे ती सुरू केलेली आहे असं सांगितलेलं आहे। या संदर्भात भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार नितेश राणे। आमदार साहेब काय सांगाल? बघितलं तर वैभव नाईक यांनी सांगितलेलं आहे की कठोर कारवाई जी आहे ती एलईडी फिशिंगच्या वरती आपण आता सुरू केलेली आहे। गेली 5 वर्ष बघितलं तर एलईडी फिशिंग अव्याहतपणे सुरूच आहे, काय सांगाल? गेली 5 वर्ष वैभव नाईक आणि त्यांचा पक्ष हा सातत्याने पारंपरिक मच्छीमारांना फसवत आलेला आणि मूर्ख बनवत आलेला आहे। तर कारण असं आहे की आत्ता ही जी काही घोषणा करतायत ते निवडणुकीच्या तोंडावर करताय, मतदानाच्या 2 दिवसा अगोदर करतायत। म्हणजे आत्ता अगर ही लोकसभेची निवडणूक नसती तर एलईडी लावून फिशिंग कधीच बंद झालं नसतं का? तुमचे कारवाई कधीच झाली नसते का? तुमचे जे हप्ते तुम्ही घेतात ते कधीच बंद झाले नसते का? म्हणजे मुद्दा माझा असा आहे की हे जे काय सरळ सरळ आज आमच्या पारंपरिक मच्छीमारांना जे मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतायत, ते फसवण्याचा प्रयत्न करतायत, एन निवडणुकीच्या टायमाला फक्त घोषणा द्यायला प्रयत्न करतायत, ते आमच्या सामान्य मच्छीमारांना आणि पारंपरिक मच्छीमारांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे। शेवटी शिवसेनेची बदलणारी जी भूमिका आहे ही 5 वर्ष लोकांना माहिती आहे ना, म्हणून तर त्यांच्या पक्षप्रमुखांचं नाव आज युटर्न ठाकरे ठेवलेलं आहे त्यांनी। नाणार संदर्भात पहिली भूमिका वेगळी होती, मग जनतेच्या विरोधात बदलली, आता परत सेनेच्याच व्यासपीठावर प्रमोद जठार जाहीर करतायत की नाणार हे कोकणामध्येच होणार। मग जनतेने काय समजावं? तसंच BJPबद्दल त्यांची असणारी भूमिका सगळी युटर्न झालेली आहे। समृद्ध हायवेबद्दल त्यांची असणारी भूमिका ती युटर्न झालेली आहे। BSTबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका त्याच्यात काय युटर्न झालेलं आहे। म्हणजे एलईडी लावून फिशिंगच्या संदर्भात शिवसेनेची भूमिका ही पुढे बदलणार आहे। हे निवडणुकीच्या वेळी मतं मिळवण्यासाठी, कारण त्यांना पारंपरिक मच्छीमारांवर प्रेम नाही, पण तो किनारपट्टीवर असणारा जो मतदानाचा आकडा आहे तो आपल्या मतपेटीमध्ये कसा घालता येईल, कसा मिळवता येईल, ह्यासाठी ह्यांची ही खोटी आश्वासनं आहेत। म्हणजे तुम्हाला एलईडी लावून फिशिंगबद्दल तुमचा राग नव्हता, तुम्हाला त्या संदर्भात कारवाई करायची वाटली नाही। आता 23 एप्रिलच्या 2 दिवसा अगोदर तुम्ही पत्रकार परिषद घेता, जेव्हा त्यांनाही जाणीव झाली आहे शिवसेनेच्या नेत्यांना की आता पारंपरिक मच्छीमारांचा विश्वास आमच्यावर उठला आहे, म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य तुम्ही करत असाल तर 23 एप्रिलला आमच्या जिल्ह्यातला आणि पारंपरिक मच्छीमार हा मतपेटीच्या माध्यमातून आता ह्या फसवणूक करणाऱ्या लोकांना, विश्वासघाती लोकांना उत्तर देईल असा माझा ठाम विश्वास आहे। किनारपट्ट्यावरील मतदान जे आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे। तसं बघितलं तर 5 वर्षांमध्ये गस्ती नौका देऊ, पारंपरिक मच्छीमारांना संरक्षण देऊ, परजिल्ह्यातील ट्रॉलर्स जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करू असं सांगितलं गेलं। काही प्रमाणात अगदी नमुने दाखल कारवाई करताना ट्रॉलर पकडले पण गेले, पण तेच ट्रॉलर अगदी शासकीय अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून पळूनसुद्धा गेले। मच्छीमारांना शिवसेना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते असं वाटतं? नक्की, कारण का तीच वस्तुस्थिती आहे। तुम्ही घटना बघा ना, एक ज्या झालेल्या आहेत। जेव्हा मी त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध भांगडा फेक आंदोलन केलं तेव्हा त्या अधिकारीच्या बाजूने कोण उभे राहिले? दीपक केसरकर, विनायक राऊत आणि वैभव नाईक। म्हणजे तुम्हाला अगर प्रामाणिक पद्धतीने अगर त्या मच्छीमारांवर अगर होणारा अन्याय दिसत होता ना, तर नितेश राणे ठेवायचा ना बाजूला, त्या त्याच्यावर कारवाई करायची होती ना अगोदर। त्याच केसमध्ये आज माझ्याबरोबर दर तारखेला ना जवळपास 20 ते 25 पारंपरिक मच्छीमार माझ्याबरोबर त्या तारखेमध्ये असतात। आज गस्ती नौकांमुळे नसल्यामुळे आज पोलिसांची गस्ती नौका वापरायला लागते आणि ते कधी मिळत नसल्यामुळे परजिल्ह्यातले येणारे जे मच्छीमार आहेत ते आमचे सगळं ते मासे घेऊन जातात, त्याच्यामुळे नुकसान आमच्या मच्छीमारांना होतं। आता डिझेल परतावण्याचे पैसे आता देऊ केलेले आहेत। म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्हाला मच्छीमारांबद्दल विचार आला नाही, तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की बाबा डिझेलचे परतावा द्यावेत, म्हणून सगळ्या गोष्टी फक्त स्वार्थासाठी चाललेल्या आहेत। मी तेच बोललो ना, मच्छीमारांना मूर्ख
समजणारे हे शिवसेनेचे लोक आहेत, पण मला माहिती आहे की माझा पारंपरिक मच्छीमार हा आज जागृत आहे. ह्याला चांगलं काय वाईट काय ह्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणून ते गरीब असले तरी ते मूर्ख नाही आहेत. हा संदेश ते 23 एप्रिलला या शिवसेनेच्या नेत्यांना देतील, एवढं मी तुम्हाला ठाम विश्वासाने सांगतो. एकंदरीत वैभव नाईक यांनी केलेली घोषणा म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून ही पारंपरिक मच्छीमारांना केवळ फसवण्यासाठी केलेली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरती त्यांना फक्त एक फसवं गाजर जे आहे ते दाखवलेलं आहे. मच्छीमारांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा एक प्रयत्न जो आहे तो शिवसेना करत आहे, परंतु पारंपरिक मच्छीमार शिवसेनेला ह्या फसव्या आश्वासनांना भुलणार नाही आणि 23 एप्रिलला शिवसेनेला आपली जागा दाखवून देईल. हायस्पीड नौकेचं आश्वासन देणाऱ्या पालकमंत्र्यांना खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांना 23 मेच्या रिझल्टमध्येच पारंपरिक मच्छीमार जे आहे ते आपलं उत्तर देतील असा विश्वास जो आहे तो आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग.